देशात घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती होती असं आता एटीएसने म्हटलंय। बोरिवली गावामध्ये सर्च ऑपरेशनमध्ये तलवार, सुरा त्याचबरोबर मोबाईल देखील जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएसने दिली आहे। दहशतवादाला प्रेरित करणाऱ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देखील एटीएसने दिली आहे। तर साकीब नाचणनं समर्थक बोरिवली गावामध्ये सक्रिय झाले होते अशी माहिती देखील एटीएस कडून देण्यात आली आहे। परिसरामध्ये नाचणचे समर्थक लोकांमध्ये भडकाऊ भाषणे देत होते असं देखील एटीएसने म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, बोरिवली गावामध्ये सर्च ऑपरेशनमध्ये अनेक गोष्टी सापडल्या आहेत, त्याचबरोबर महत्त्वाची माहिती देखील मिळते। सागर, आपण पाहतो की महाराष्ट्र एटीएसनं बोरिवलीच्या पडगा आणि बोरिवलीचे हे जे गाव आहे तिथेही जे काही सर्च ऑपरेशन केलेलं आहे त्याची सविस्तर माहिती आता दिलेली आहे की या गावामध्ये साकीब नाचणच्या अटकेनंतर मागच्या काही दिवसापासून सातत्याने त्याच्या समर्थकांमध्ये देशाच्या विरोधामध्ये कट रचण्याच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या आणि घातपात घडवण्याच्या हालचाली पाहतात त्यानुसार खात्रीशीर पद्धतीने जी काही माहिती मिळाली त्या अनुषंगाने एटीएसने ही कारवाई केलेली आहे। एकूण 22 जणांच्या घरांची झाडझडती घेतलेली आहे। त्यामध्ये तलवार, सुरा, मोबाईल, हँडसेट आणि इतर जे काही आक्षेपार्ह कागदपत्र आहेत ती सुद्धा सापडली असल्याचं एटीएसनं म्हटलेलं आहे। मात्र पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सगळ्या अनुषंगाने महाराष्ट्र एटीएसचं सगळीकडे लक्ष आहे आणि तशापच्या आक्षेपार्ह आणि संशयास्पद गोष्टी आढळल्यानंतर खात्रीशीर पद्धतीने जी काही माहिती मिळालेली होती किंवा गोपनीय माहिती मिळालेली होती त्या अनुषंगानेच ज्या बोरिवली गावामध्ये कारवाई केली असल्याचं सांगितलेलं आहे। साकीब नाचणच्या अटकेच्या नंतर त्याच्या समर्थकांमध्ये कुठेतरी कट्टरता जी आहे ती पाहायला मिळत होती। ते त्यांच्याकडून सातत्याने भडकाऊ भाषणं लोकांच्या मध्ये केली जात आहेत आणि जे काही तरुण आहेत त्यांना रॅडिकल युथ बनवण्यासाठी जी काही आक्षेपार्ह कागदपत्र आहेत ती सुद्धा त्यांच्याकडे बाळगली गेलेली होती आणि म्हणूनच या सगळ्यावरती पाळत ठेवल्यानंतर एटीएसला जी काही माहिती मिळाली त्या अनुषंगानं बोरिवली गावामध्ये ही कारवाई जी आहे ती महाराष्ट्र एटीएस कडून करण्यात आलेली आहे। कोर्टाकडून झाडाझडतीचं वॉरंट घेतल्यानंतर एटीएसनं मोठं सर्च ऑपरेशन या गावामध्ये राबवलेलं आहे, ज्यामध्ये 350 ते 400 पोलिसांचा फौजफाटा होता आणि 22 जणांच्या घरामध्ये हे सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये आतापर्यंत जी माहिती एटीएसने दिलेली त्यानुसार मोबाईल, हँडसेट, तलवारी, सुरा आणि मालमत्तांची संशयास्पद कागदपत्र त्याचबरोबर तरुणांना रॅडिकल युथ बनवण्यासाठी जे काही आक्षेपार्ह कागदपत्र आहेत ती सुद्धा या गावामध्ये आढळल्याचं म्हटलेलं आहे। या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि येत्या काळामध्ये यामध्ये काही तरुणांना किंवा जे काही संशयित इसम आहेत त्यांना अटक सुद्धा दाखवली जाण्याची शक्यता आहे। मात्र आतापर्यंत एटीएसनं जे काही सर्च ऑपरेशन केलं आहे त्यामध्ये काही संशयास्पद आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्याचं सुद्धा एटीएस कडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सागर, नक्कीच कृष्णा, या घटनेकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या माहितीसाठी।